हॅलो फ्रेंड्स, मी राजश्री माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन स्टाईल म्हणजेच गावरान पद्धतीने शेवग्याच्या शेंगेची आमटी। आता शेवग्याची शेंगाची आमटी बनवायची म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा शेंगा सिलेक्ट करताना आणताना ह्या दाट शिरा असलेल्या शेंगा घ्यायच्या। त्या शेंगा गावरान असतात आणि त्याची रस्सा भाजी खूपच चवदार होते। तर इथे शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि मग एकसारख्या चिरून घेते। शेंगा चिरून घेताना त्याच्या थोडासा शिरासुद्धा काढायचा, त्यामुळे शेंग लवकर शिजते, पण सगळ्या शिरा काढू नका। आता इथे सगळ्या शेंगा चिरून झालेल्या आहेत, यांना मी पाण्यामध्ये ठेवलेलं आहे। दुसरीकडे इथे मी 10 मिनिटे भिजवलेली चण्याची डाळ तयार आहे, जी भाजीमध्ये आपल्याला वापरायची आहे। भाजीमध्ये डाळीमुळे टेस्ट छान येते आणि थोडा थिकनेससुद्धा येतो। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मूग डाळसुद्धा वापरू शकता। आता आपण वाटण बनवूया। तर त्यासाठी 2 चमचे किसलेलं खोबरं, कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता हे मिक्सरला वाटून घेऊयात। वाटताना यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि छान मिक्स करून वाटून घ्यायचं। आता वाटण तयार आहे। कढई गरम करायची, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं आणि मोहरी हाफ टीस्पून टाकल्यानंतर ते छान तडतडून घ्यायचं। तसंच त्यामध्ये कढीपत्तासुद्धा टाकायचा आहे। आता इथं बारीक चिरलेला कांदासुद्धा मी यामध्ये टाकते। कांदा बारीक गॅसवरती 1.5 ते 2 मिनिटासाठी चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा, म्हणजे पिंक कलर येईपर्यंत। मग यामध्ये हिरवं वाटण टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करून वाटणाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं। शेवग्याच्या शेंगा आपल्या हेल्थसाठी खूप छान आहेत, ज्यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि फायबर जास्त प्रमाणात असतात, जे आपल्या बोन हेल्थसाठी सुद्धा छान असतं। आता यामध्ये आपण हळद टाकून घेऊयात। हळदसुद्धा मिक्स करून घ्यायचे। आता वाटणाला छान तेल सुटलेलं आहे, यामध्ये आपण शेंगा टाकून घेऊयात। शेंगांवरती मीठ टाकायचं चवीपुरतं आणि आता या शेंगा बारीक गॅसवरती 2 ते 3 मिनिटासाठी चांगल्या परतून घ्यायच्या। शेवग्याची शेंग जेवढी तुम्ही तेला मिठाच्या पाण्यावरती परतून घ्याल तेवढीच रस्सा भाजीला टेस्ट खूप छान येते। आता मी परतून शेंगा 2 मिनिटासाठी पुन्हा वाफ देण्यासाठी ठेवून दिलेलं आहे बारीक गॅस करून। झाकण ठेवून 2 मिनिटासाठी शेंगा थोड्याशा वाफवून घेतल्या। आता त्याला तेल सुटलेलं आहे, यामध्ये आता आपण मसाले ॲड करून घेऊयात। तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथं लाल तिखट मिक्स करते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट टाकू शकता, 1 चमचा लाल तिखट। त्याच्यानंतर मी इथं थोडासा गरम मसाला टाकलेला आहे, 1 चमचा। छान मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये आपण भिजवलेली चण्याची डाळ टाकून घ्यायची। मग थिकनेससाठी इथे मी शेंगदाण्याचं कूट 1 चमचा टाकणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं बेसन पीठ भाजून टाकू शकता, किंवा मुगाची डाळ वापरली तर शेंगदाण्याचा कूट टाकायची गरज येत नाही। मुगाच्या डाळीमुळे खूप जास्त थिकनेस येतो। आता इथं मी सगळं मसाला मिक्स करून घेतलेला आहे। मग तुम्हाला हवं तसं यामध्ये तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता। इथं मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेते। शेंगा शिजायला पाणी थोडं जास्त लागतं, सो तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी कशी हवी त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता। आता बारीक गॅसवरती शेंग साधारणतः 12 ते 15 मिनिट शिजवून घ्यायची। इथं आता 15 मिनिटानंतर बघू शकता शेंग शिजून तयार झालेली आहे आणि तरीसुद्धा मस्त वरती आलेली आहे। गॅस बंद करते मी आणि शेंग शिजले का एकदा चेक करते। छान मऊसूद अशी शेंग आपली शिजून तयार आहे। आणि फायनली इथं गावरान पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची आमटी तयार आहे, जे तुम्ही भाकरी, चपाती, भातासोबत खाऊ शकता। खूप अप्रतिम लागते। तर रेसिपी खूप इझी आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। पुन्हा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीसोबत। टिल देन बाय।